राज्यातल्या बातम्यांचा आढावा सुरुवातीला काही राजकीय बातम्या आपण बघतोय आणि बातमी सुरुवातीची कोकणातली एक राजकीय बातमी। लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेत भूकंप होईल असा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय। शिवसेनेच्या 13 खासदारांपैकी केवळ 3 जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी आम्हाला माहिती आहे आणि अनेक जण उबाठा गटामध्ये परत येण्यासाठी प्रयत्न करतायत असा दावाही राऊत यांनी केला। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेते महायुतीमध्ये येण्याच्या तयारीत असल्याचा दावा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। शरद पवार गटातील मोठा नेता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे असा दावा देखील त्यांनी केलाय। पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं आतापर्यंत बहुजन विकास आघाडीला जागा सोडली होती, पण यावेळी इथली जागा काँग्रेस लढवणार असल्याचं काँग्रेसचे पालघर लोकसभा निरीक्षक विजय पाटील यांनी स्पष्ट केलं। या मतदारसंघात नक्की यश मिळेल असाही त्यांनी दावा केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पारनेरमध्ये जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अजित पवार यांनी आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली। या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवारांचा एकत्रित फोटो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात 20 ऑक्टोबरला ते जाहीर सभा घेतील। 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या साखळी उपोषण आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील खेड तालुक्यात येणार आहेत अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आली। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर विशेष ब्लॉक घेतला जातोय। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आतापासून म्हणजे दुपारी 12 ते 1 या वेळेत 1 तासाचा ब्लॉक असेल। ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचं काम यावेळी केलं जात आहे। त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक तासभर बंद ठेवली जाणार असल्यानं वाहन चालकांची मोठी गैरसोय होऊ शकते। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात रास्ता रोको करण्यात आलाय। रेशनचं धान्य मिळत नसल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी गेल्या 5 दिवसांपासून उपोषण केलंय। प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं नागरिकांनी रस्त्यावर उतरत श्रीरामपूर नेवासा महामार्ग अडवला। बेलपिंपळगाव इथे रास्ता रोकोही करण्यात आला। परभणीत सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव जाणवतोय। सोयाबीनच्या उतार्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। कर्ज काढून सोयाबीनची लागवड करणारा शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कारकिर्दीवर आधारित असणारा गडकरी हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। आज याचा ट्रेलर लॉन्च होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम होईल, ज्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि क्रिकेटर उमेद यादव उपस्थित असतील। कोपरगावमधील संजयनगर आणि सुभाषनगरमधल्या नागरिकांना बिबट्या दिसल्या। वर्दळीच्या ठिकाणीच हा वावर दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत। चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू असताना पुलाला मधोमध तडा गेल्याचा प्रकार समोर आलाय। बहादूर शेख नाका इथे पुलाच्या कामावेळी ही घटना घडली। पुलाखालून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू आहे, त्यामुळे याला धोका निर्माण झालाय। पुलाला तडे गेल्यामुळे पूल कोसळण्याची भीती व्यक्त होतीये। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधल्या उड्डाणपुलाला तडे गेल्यामुळे शिवसैनिकांनी उड्डाणपुलाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। लोकांचा जीव जाण्याची वाट पाहताय का असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी केलाय। सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या येळावी गावच्या गावतळ्यामध्ये आरफळ योजनेचं पाणी दाखल झालंय। पावसाचं अत्यल्प प्रमाण आणि सध्याच्या पाणी पातळीची यावर्षीची दखल घेत गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीनं आरफळ योजनेच्या ऑफिसकडे गावतळ्यामध्ये पाणीपुरवठा करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता। वर्ध्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे ग्रामीण भागातील 39 पूल आणि रस्ते वाहून गेलेत। पूल दुरुस्तीचं काम अजूनही हाती न घेतल्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत, ज्याचा सर्वाधिक त्रास शेतकरी वर्गाला होतो आहे। बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। परभणीच्या मानवतमध्ये ग्रामीण रुग्णालय इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं। ही इमारत वापरायला योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला, तरीही धोकादायक इमारतीमधूनच रुग्णांवर उपचार केले जात आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावामध्ये जंगली प्राण्यांचा वावर दिसून येतोय आणि त्यामुळे पिकांचं रानडुकरांनी प्रचंड नुकसान केल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करतायत। मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या 2 महिन्यात सर्पदंश झालेल्या 217 रुग्णांना जीवदान मिळालंय। सर्पदंश झाला तर वेळेत उपचार घ्यावेत, अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नयेचं आवाहन मालेगाव रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। पुढची बातमी आहे विदर्भातली। संत्री मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमधले इथली निर्यात केली जाते, पण बांगलादेश सरकारनं संत्र्यांवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावले आणि त्यामुळे ही निर्यात आता अर्ध्यावर आली आहे। तोडणीहून बाजारात आलेल्या संत्र्याला कमी भाव मिळत आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय।
पुढची बातमी आहे धुळ्यातली जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलं. 49 गावांमधल्या जनावरांमध्ये हा प्रादुर्भाव जाणवतोय. सर्वाधिक 19 गावं ही धुळे तालुक्यातली आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चिखलदरा पर्यटन स्थळाला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. घनदाट धुकं इथे पसरलं आणि पंचबोली पॉइंट पर्यटकांनी सध्या फुलून गेला होता. सुट्टीसाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येनं इथे पसंती देतात. मोकाट जनावरांची वाढती संख्या पाहता हा सगळीकडे चिंतेचा विषय आहे आणि मालगाव शहर देखील याला अपवाद नाहीये. शहरातल्या विविध भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरं ठिय्या मांडून बसतायत. वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत 113 रुग्ण आढळलेत. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. उपाययोजना सुरू करण्यात आल्यात. पंढरपूरमध्ये उद्या आणि परवा म्हणजे 17 आणि 18 ऑक्टोबरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कृषी उत्पन्न बाजार समिती स्पर्धा पार पडेल. आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. नरेंद्र मोदी अमित शहा यांचा शब्द म्हणजे ऑर्डर असते आणि त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायला आपल्याला सांगितलं तर आपण निश्चित ती लढवू असं मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना आणि भाजपकडून अनेक तगडे उमेदवार आहेत. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना भाजपचाच विजय होईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्यपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात एकाच वेळी 511 कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी हे उद्घाटन पार पडेल. राज्यात मराठा आणि ओबीसीचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपनं ओबीसी मोर्चाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ज्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि इतर नेते उपस्थित असतील.